फ्रेंड्स, हे पुण्यातलं सगळ्यात जुनं आणि सगळ्यात स्वस्त स्ट्रीट मार्केट आहे। तुळशीबाग बघितला असाल, MG रोड बघितला असाल, तुम्ही FC रोड बघितला असाल, मात्र सगळ्यात स्वस्त जुन्या नव्या वस्तू, तुम्हाला जर अँटिक वस्तू खरेदी करायची असतील तर या मार्केटला व्हिजिट करा। तुम्हाला कपड्यांपासून, भांड्यांपासून, इलेक्ट्रॉनिक्स, जिमचं सगळं साहित्य, बॅगा, पर्स, सगळं तुम्हाला या ठिकाणी, शेतीविषयक अवजार सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। तर आता आपण सुरुवात करूया। इथे पहिला स्टॉल बघते मी, सॉक्स आहेत। आता हिवाळा आहे, 12 महिने आपल्याला सॉक्स लागतात, मुलांचे मुलींचे सॉक्स आहेत आणि तुम्हाला 70-80 रुपयापासून या ठिकाणी स्टार्ट होतात। हे तुम्ही जर बार्गेनिंग केला तर 80 रुपयाला हे पूर्ण पॅकेट तुम्हाला 3 पीसचं कॉम्बो पॅक मिळणार आहे। कितीला आहे ते? 60 रुपयाला 3 पीस पूर्ण। हे तीनही पीस तुम्हाला 60 रुपयाला मिळणार आहेत। भरपूर व्हरायटी आहे, चांगल्या, हलक्या, भारी, तुम्हाला तुमच्या बजेटनुसार तुम्ही खरेदी करू शकता। हे जुना बाजार मधलं कपड्यांचं मार्केट आहे। इथे बघू शकताय जीन्स मध्ये मेन्स कलेक्शन भरपूर आहे या ठिकाणी। इथे अशा साड्या पण आहेत। ह्या साड्या कशा असतात? अच्छा, 100 रुपयाला सांगून कितीला देतात? 80-90 रुपयाला मिळतात। इथे बघू शकताय सुंदर इथे एक मेन्सचा स्टॉल आहे, जीन्स वगैरे आहेत, बघूयात कशा कशा असणार आहेत। घेईल तसं साईज पाहिजे ते मिळून जाते, पाहिजे ती साईज आहे। पाहिजे ती साईज। अच्छा, काय 28 पासून पुढे? 28 पर्यंत 40-50 साईज काय हवी तेवढी मिळेल। ओके, हे काय सेकंड हँड आहेत का सगळे नवीन कोरी आहेत? ते लॉट मधनं येतो आमचा माल, लॉट मधला आहे सगळा, हा लॉट मधला माल आहे आणि फक्त जेंट्स मध्येच मिळतं तुमच्याकडे? जेंट्स मध्ये मिळतो आणि खाली लेडीज बसतात बघा सर्व। अच्छा, त्यांच्याकडे लेडीज मिळतो, लेडीज माल पण आहे। बर, म्हणजे स्वस्त असतं एकदम। ह्याच्यातही काय बार्गेनिंग होते का फिक्स रेट असतात? होते, थोडे बहुत होते। ओके। हे शर्ट वगैरे कितीला आहेत? हे शर्ट 150 रुपये, 200 रुपये घेईल तसे, म्हणजे कमी जास्त होऊन जातो। अच्छा, हे सगळे 150-200 रुपयाच्या रेट मध्ये आहेत। सुंदर, हे सगळे लॉट मधले आहेत। तुम्ही इथे बघू शकताय, ब्रँडेड असतात, तुम्हाला कमी रेट मध्ये या ठिकाणी हे सगळे जीन्स शर्ट खरेदी करता येतील। हजरत ख्वाजा नगरच्या एकदम खालीच, या मेन गेटच्या खालीच इथे एक जीन्सचा स्टॉल आहे। भैया, काय स्टार्टिंग जीन्स आहेत आपल्याकडे? 100 पासून 300 पर्यंत आहे। अच्छा, आणि कशा कशा प्रकारच्या जीन्स आहेत, कोणत्या कोणत्या व्हरायटी मध्ये आहेत? मीडियम आहे, लोकल आहे, ब्रँड आहे। अच्छा, सगळ्या ह्या लॉटच्या आहेत। आणि साईज याच्यामध्ये मग 28 पर्यंत 34 पर्यंत आहे। आणि हे शर्ट कितीला? 100 रुपये। सगळे ब्रँडेड कपडे असतात, लॉटचा माल असतो, तुम्हाला अगदी स्वस्तामध्ये या ठिकाणी खरेदी करता येईल। इथे बघू शकताय छान जीन्स आहेत आणि ह्या सगळ्या जेंट्सच्या जीन्स आहेत। तुम्हाला 200, 250, 300 रुपयाला या मिळतात। काही कमी जास्त होतात का फिक्स रेट असतात? सगळा कोरियन माल असतो जो तुम्हाला स्वस्तामध्ये या ठिकाणी खरेदी करता येतो। बघू शकता, हे शर्ट आहेत 100, 150, 200 रुपयाला मिळतात। याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला मिळतील। कलेक्शन छान असतं आणि अगदी स्वस्तामध्ये मिळतं। हे बघा, इथं भरपूर व्हरायटी आहे, तुम्ही चॉईस करून तुमच्या साईज नुसार घेऊ शकता। याची प्राइस आहे 200 रुपये। इथे आलात खरेदी करायला तर नक्की तुम्ही बार्गेनिंग करा। बार्गेनिंग केला तर तुम्हाला आणखी याच्यापेक्षा सुद्धा स्वस्त रेट मध्ये हे तुम्हाला शर्ट्स मिळतील। इथे बघू शकताय खूप सुंदर व्हरायटी आहेत। लॉटचा माल असतो। पुण्यामध्ये येऊन मला 12 ते 13 वर्ष झालं, पण पुण्यातला जुना बाजार आज मी पहिल्यांदा बघते आणि तोही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये। इथे बघू शकताय खूप मोठा हा बाजार आहे, जुना बाजार आहे आणि या ठिकाणी हे सगळं कपड्याचं मार्केट आहे। वरती रोड साईडला पण हे मार्केट भरलेलं असतं आणि इथे हे ग्राउंडला पण हे मार्केट आहे। खूप मोठं मार्केट आहे। सगळे तुम्हाला घरासाठी लागणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, क्लोथिंग सगळं काही या ठिकाणी मिळतं। इथे बघू शकताय सगळं कपड्याचं मार्केट आहे। इथे ताईचा स्टॉल आहे आणि ताईच्या स्टॉलवर आपल्याला कशा कशा पद्धतीचे काय काय कपडे मिळतात ते बघूया। ताई, मी पहिल्यांदा बघते हे मार्केट, खूप मोठं आहे हे मार्केट। हो, काय सांगाल मार्केट बद्दल, तुमच्या स्टॉल बद्दल? काय काय आहे तुमच्याकडे? माझ्याकडे पंजाबी ड्रेसेस आहेत, साडी आहे, वन पीस आहेत, गाऊन आहेत। हे सगळं माल जुनाच आहे, जुना आहे, सेकंड हँड आहे। ओके, आणि तुम्ही ते रिसेल करता पुढे? हो, आम्ही त्याला आणतो, शिवतो, धुतो, इस्त्री करतो, त्यानंतर आम्ही बाजारात। आणि मग ह्या सगळ्या गोष्टी स्वस्तामध्ये मिळतात? मी खूप ऐकलंय की इथं सगळं स्वस्त असतंय। तसं तर नव्यापेक्षा, आता हाच बघा, हा फ्रॉक नवीन घ्यायला जातो मी, 2000चा आहे। इथं मी फार तर त्याला 200 खूप झाले। 200 रुपयात, म्हणजे एवढा डिफरन्स असतो, म्हणजे 80% डिस्काउंट झालं की मिळतोच इथे। आणि हे बघा, सगळं हे बहुतेक आहे ना नवीन आहेत। आता हा बघा,
किती सुंदर फ्रॉक आहे. कोणी म्हणेल याला जुना आहे जुना म्हणून. म्हणणार नाही. हा? या साड्या बघा. रेंटवर घेण्यापेक्षा 1,500-2,000 रेंट घालून घेण्यापेक्षा इथे आमच्याकडे या ना. हो 200 रुपयाला मिळेल. आमच्या गरिबांचंही पोट भरेल. बरोबर आहे, की नाही? बरोबर आहे तुमचं म्हणणं. आणि एवढ्या उन्हात बसतो आम्ही, बरोबर. पावसात बसतो. हा, असे बदा ऊन पाऊस येतो तरी किती हाल काढतो आम्ही. बरोबर का आहे. तर हा आमचा बिझनेस बिझनेस आहे, इलाज नाही विलाज नाही. बरोबर ना. हो पण परमेश्वर देतो. येतात लोक खरेदीला. हो, येतात. अगदी आउटसाइडचे येतात. चांगली चांगली लोक येतात. मी तर आता फॉरेनच्या पण इथे लोक हो, फिरताना foreigner बघितले. आता आलेत. यापूर्वी जर्मन बेकरीचं जेव्हा हे झालं ना, तिथे हा, हा. आग लागली, हा. त्याच्या आधी इतके भयंकर फॉरेनर होते ना. खोटं सांगत नाही, ते महाग घ्यायचे ते लोक आपल्याकडे. अच्छा, हो, खरेदी करायची. त्यांना प्युअर सिल्क आवडायचं, एम्ब्रॉयडरी, शिफॉन. अच्छा. पण आवडेल तीच वस्तू त्यांना जबरदस्ती चालायची. बर मी तर कोरेगाव पार्कला जाऊन सुद्धा माल दिलेला आहे त्यांना, बर होलसेल मध्ये. बर. आणि हा सगळा माल कुठून आणता मग तुम्ही? आता ह्या ज्या पाट्या फिरतात ना पुण्यात, भांडेवाली माहिती आहे हा, ना. राईट राईट. हा, ती काय करते, दिवसभर माल घेते, मग संध्याकाळी आमची एक जागा आहे, बर. म्हणजे ठराविक जागा आहे, त्या जागेत ते लोक येतात. आम्ही व्यापारी तिथे जातो. अच्छा, मग आम्हाला जे हवं ते आम्ही त्यांच्याकडनं घेतो. बरोबर. मग त्याला घरी आणून शिवणार, धुणार, व्यवस्थित करणार, मग इथे विकणार, सगळं फ्रेश करणार त्याला. फ्रेश करणार. ओके. खूप मोठं मार्केट आहे जुना बाजार, आणि मला वाटतं 300-400 वर्षापासूनचं हे मार्केट आहे. आता आपल्या पुण्यामध्ये ट्रेंड आलंय, पुण्यामध्ये म्हणण्यापेक्षा सगळीकडेच ट्रेंड आहे. आणि काय होतं, आता रेंटल स्टोअर भरपूर आलेले आहेत. रेंटल स्टोअर म्हणजे भरपूर जणांनी वापरलेले ते कपडे असतात, ते तुम्हाला ड्राय क्लीन करून त्याला स्टार्टिंग रेंट त्याचा 1,000 रुपये 1,500 रुपये असतं. पण तुम्ही 4-5 हजाराचा जो ड्रेस असतो, वन पीस असेल, साडी असेल, मग त्यामध्ये प्युअर सिल्क पण असतात, सिल्क पण असतात, ते तुम्हाला फक्त 200, 250, 300 रुपये मध्ये या ठिकाणी मिळतात. म्हणजे तुम्हाला कुठे रेंट न घ्यायची गरज नाही. सेकंड हँड कपडेच तुम्ही वापरणार आहात, इथे पण तुम्हाला सेकंड हँडच मिळतात. तर नक्कीच ह्या गोरगरिबांचा पण फायदा झाला पाहिजे. स्ट्रीटवर बसतात, यांची पण मेहनत आहे, त्यांचा पण फायदा आहे. इनडायरेक्ट तुम्हाला कुठेतरी 1,500-2,000 हजार भाडं देण्यापेक्षा यांच्याकडून तुम्ही 200-300 ला खरेदी करा, तुमचा एक दिवस वापरा, छान त्याच्यावर फोटो सेशन करा, काय करायचंय ते करा, म्हणजे तुमचाही फायदा होणार आहे जवळपास 50-60%, आणि यांचा पण फायदा होणार आहे. तर मला वाटतं तुम्ही नक्की या ठिकाणी एकदा व्हिजिट करायला पाहिजे. यांच्याकडे आवडलं तर खरेदी करा, हे काही कंपल्सरी नाही करत तुम्हाला की आमच्याकडे आला तर खरेदीच करा असं. आणि या ठिकाणी ऑप्शन भरपूर आहेत, साड्या, वन पीस, ड्रेसेस, तुम्हाला भरपूर. हो, छोट्या मुलींचे आहे, बरोबर, खूप सारे ऑप्शन अवेलेबल आहेत. माझे घागरे बघा किती सुंदर हो, सुंदर आहेत. छान आहेत हे घागरा कलेक्शन. ओढणी सहित, ब्लाऊज सहित. आणि हे घागरे कितीला असतात मग? हे 200-300. अच्छा, म्हणजे 300च्या पुढे काहीच नाही. फक्त 500. अच्छा, अगदीच काही रेंज सिल्क असते. वगैरे असेल तर. भारी असते. म्हणजे जी वस्तू तुम्हाला आता एखादा शर्ट नवीन घ्यायला जाल तुम्ही, तो कमीत कमी चांगला भारीतला 2-3 हजारला असतो. इथं फार तर 100-150. पॅन्टी जीनच्या चांगल्या चांगल्या पॅन्टी, चांगल्या क्वालिटीच्या म्हणते मी, 3,000ला आहे, 2,000ला आहे, ती इथे तुम्हाला 300-400 मिळते. 50ला सुद्धा आहे पॅन्ट, जेंट्सची पॅन्ट 50ला सुद्धा आहे. पण कसं आहे, शेवटी क्वालिटी, जशी क्वालिटी तसा पैसा. बरोबर. 10 रुपयालाही वस्तू आहे, तीच वस्तू 100लाही आहे. बर, पण चांगल्या असतात वस्तू. क्वालिटी मेन आहे ना. छान, चला, थँक्यू. थँक्यू. हे बघा, असं खूप मोठं मार्केट आहे. या मार्केटमध्ये आलात तर तुम्हाला असे भरपूर वेगवेगळे स्टॉल बघायला मिळतील, आणि अगदी कमी रेटमध्ये तुम्हाला सेकंड हँड कपडे या ठिकाणी खरेदी करता येतील. रेंटने घेण्यापेक्षा इथे खरेदी केलात तर तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. इथे पण साड्या वगैरे स्टॉल आहे, लहान मुलांचे कपडे आहेत, जीन्स आहेत, पॅन्ट आहेत, भरपूर व्हरायटी आहेत या ठिकाणी. पण खूप मोठं मार्केट आहे, तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय. अतिशय सुंदर या ठिकाणी तुम्हाला कपडे, भांडे सगळं काही मिळणार आहे. या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू मिळतात. इथे बघू शकताय मायक्रोवेव्ह आहेत, ब्रेड टोस्टर आहे, सर आहेत, परत तुम्हाला इथं मिक्सर वगैरे सगळं काही मिळणार आहे या मार्केटमध्ये.
इथं गॅसच्या शेगड्या आहेत, बघू शकताय. कुकर आहेत, गॅसच्या शेगड्या आहेत, चपाती मेकर आहेत. इथे गॉगल्स आहेत 100, 120, 150 रुपये. आणि फार सुंदर सुंदर एकदम ट्रेंडिंग हे सगळे गॉगल आहेत. अतिशय सुंदर असं हे कलेक्शन. फॅन्सी मध्ये काही कलेक्शन गॉगलचं पाहिजे असेल तर तुम्ही इथे बघू शकताय. फार सुंदर कलेक्शन आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला पुण्यात सगळ्यात स्वस्त सनग्लासेस मिळतील. अतिशय सुंदर पॅटर्न आहे तिथे बघू शकताय. इकडे बघा बाजारमध्ये असा असा वस्तू भेटतो. हर कलर, हर डिझाईन, हर मॉडेल, कोणची तुम्हाला पसंत आहे ते घ्यायचं. 100 मध्ये कुठे भेटणार नाही. माणूस काय 10 रुपये भेटला घेऊन टाकतो. व्हरायटी बघा, क्वालिटी बघा. बाजारमध्ये परत जाणार नाही गिऱ्हाईक. एक नाही तो 2 घेऊन जाणार नाही. तुमचे पसंत, तुमची मर्जी, तुमची क्वालिटी बघून घ्यायची. हा 100 मध्ये कोण देणार नाही. बघा इकडे बघा वॉच पण आहे आमच्या. सगळे मास्टर कॉपी, फर्स्ट कॉपी आहे असा वस्तू आहे. त्या दुकानमध्ये दिसायला नाही भेटणार. एक से एक क्वालिटी आपल्या मनपसंतवर घ्यायची. 1000-1200 रुपये काय पाहिजे तुम्ही टाकायचे. मार्केटमध्ये लय डबल टेबल किंमत आहे. आपण दुकानचे टॅक्स नाही लावत, बिल नाही लावत, शोरूम नाही लावत. आपण बसतो बाजारमध्ये, जुना बाजारमध्ये आपल्याला 50-100 भेटतो देऊन टाकतो. पण खुश, आम्ही पण खुश. बरोबर, सगळ्यांचा फायदा आहे. सगळ्याचा फायदा आहे. कोण गिराईक नाराज होऊन जात नाही आपल्याकडे. मोठी घड्याळ आहे इकडे. मोठी घड्याळ बघा, इकडे घड्याळ बघा, हे बघा. असं दुकानमध्ये घेतलं तर 60,000-70,000 रुपयाची घड्याळ आहे. मी देतो गिराईकला 2,000, 2,500, 3,000. अँटिक आहे. हा एंट्री माल आहे. एक से एक क्वालिटी, एक से एक मॉडेल आहे. वाव, मस्त. गाटर पण आहे आपल्याकडे. घड्याळ पाहिजे, अंगुठी पाहिजे, सगळे भेटणार. जे कुठेच मिळत नाही ते जुन्या बाजारमध्ये. इलेक्ट्रॉनिक वस्तूचा स्टॉल आहे. इथे बघू शकताय ट्रिमर वगैरे आहेत. मला वाटतं हे स्ट्रेटनर आहेत, हेअर ड्रायर आहेत. आणि हे कितीला असतात? कमीत कमी 500 रुपये. अच्छा, हे वाला काय आहे? हे मसाज गंज मसाजर आहे. कितीला? 500 रुपये. 500 रुपयाला. आणि हे काय त्याच्यामध्ये काय वेगवेगळे प्रकार आहेत का? हे वेगळे हे वेगळे ट्रिमर दिसते. ट्रिमर दिसते. अच्छा, हे कितीला? 700 रुपये. 600 रुपयाला. 600 पेक्षा कमी नाही होत. कमी नाही होता. 300 ट्रिमर कितीला? 500 रुपये. 500. सगळ्या वस्तू 500 आहेत तुमच्याकडे. 500, 700, आणि हे 700, ड्रायर 800. 800 रुपये. भरपूर वस्तू आहेत. हेडफोन पण आहे. हेडफोन कितीला आहे? हे हेडफोन तुम्हाला 450 रुपयाला. 450 रुपयाला. हेडफोन मध्ये भरपूर व्हरायटी आहे. आणि सगळ्या नवीन वस्तू आहेत या. आणि अगदी स्वस्तामध्ये आपल्याला या मार्केटमध्ये खरेदी करता येतील. हा काकाचा स्टॉल आहे. घ्यायला तर नक्की भेट द्या. इथे लोखंडाच्या वस्तू आहेत. इथे बघू शकता गार्डनिंग साठी आहेत. परत पाणी आहेत वेगवेगळे. वजन करायला माप आहेत इथे बघू शकताय. पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो, 2 किलो. त्यानंतर पाणी आहेत, टिकाव आहेत, खोरे आहेत, उदळ आहे. या ठिकाणी इथे बघू शकताय भरपूर वस्तू आहेत. ह्या सगळ्या गार्डन मध्ये वगैरे शेती कामासाठी या वस्तू वापरल्या जातात. आणि इथे बघू शकताय कढया आहेत. या अगदी स्वस्तामध्ये तुम्हाला खरेदी करायचे तर या मार्केटमध्ये आला तर तुम्हाला अगदी स्वस्तामध्ये ह्या वस्तू मिळतात. ह्या साईडला इथे बघू शकता ह्या सगळ्या कढया आहेत. कढयामध्ये सुद्धा लहान मोठ्या साईज, वेगवेगळ्या साईज, बऱ्याचशा वस्तू आहेत इथे. इथे ब्लँकेटच्या व्हरायटी आहेत, बेडशीट आहेत. म्हणजे घरासाठी आपल्या घरामध्ये ज्या काही वस्तू लागतात त्या सगळ्या आहेत. 300-400 रुपये याचा रेट आहे. डबल बेड आहे ना हे सगळं? हे सगळ्या डबल बेड ब्लँकेट आहे, डबल ब्लँकेट आहेत. आणि त्याच्यामध्ये व्हरायटी पण वेगवेगळ्या आहेत. इथे बघू शकताय हे डिझाईन व्हरायटी वेगळे आहेत. इकडे पण स्टॉल आहेत. हे काय घोंगडी आहे का? ब्लँकेट आहे. अच्छा, कितीला आहे हे? 200 रुपयाला. साईज काय त्याची? 2 माणसाची साईज आहे. अच्छा अच्छा, 300 रुपयाला 2 सोलापुरी चादर. आणि हे बेडशीट 200ला 2 म्हणजे 100ला 1. अच्छा, सिंगल बेड 100ला 1. 2 कव्हर 1 बेडशीट 7 बाय 7 फक्त 200 रुपयाला. याच्यामध्ये डिझाईन बघू शकताय. आणि हे ब्लँकेट काय साईज आहे? 2 माणसाची डबल म्हणजे डबल ब्लँकेट 400 रुपयाला. ही 300 रुपये. एका माणसाची ती 2 माणसाची. अच्छा, आणि हे स्वस्त असतील ना यावाल्या? सगळं स्वस्त एकदम. ओके, हे 300 रुपयाला आहे. हे हे पण 2 माणसाचं आहे. बरोबर. डबल बेडची बेडशीट 300 रुपयाला 2 आहे. 300 रुपयाला 2 डबल बेडशीट. वाव, इथे बघू शकताय डबल बेड 300 रुपयाला जोडी. मस्त आहे. सगळं कलेक्शन छान छान आहे, स्वस्त आहे.
या मार्केटला आलात तर या दादाचा स्टॉल आहे, नक्की या. हो आला की तुमचा फोटो. हो मग. फूट रुंदी आणि 10 फूट लांबी हा सतरंजी आहे फक्त 300 रुपयाला. ज्या वस्तू सहजासहजी आपल्याला मार्केटमध्ये मिळत नाहीत अशा प्रकारच्या ब्लँकेट, घोंगडी तुम्हाला 1000 रुपयाला. ब्लॅक डायमंड म्हणून आहे बघा. अच्छा ब्रँडेड आहे, ब्रँडेड एकदम नवीन. 1000 रुपयाला. नवीन माल आहे आपल्याकडे. बाजाराचं नाव जुनं आहे. हा हा हा. जुन्या बाजारात नवीन वस्तू. नवीन वस्तू आजपासून नाही, आम्हाला इथं 60 वर्ष झाले. बर बर बर. 60 वर्षापासून विकताय. हा म्हणजे आमचे वडील त्यांचे वडील असं. बर बर बर. एकदम स्वस्त भावात आहे. तसेच फ्रेंड्स या मार्केटमध्ये आपल्याला विंटर वेअरचं कलेक्शन देखील भरपूर पाहायला मिळेल. या ठिकाणी लहान मुलांचे आहेत, मोठ्यांचे आहेत. मोठ्यांमध्ये तुम्हाला लेडीजचे स्वेटर बघायला मिळतील, जेंट्सचे स्वेटर बघायला मिळतील. सगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहेत आणि भरपूर व्हरायटी तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील. आणि त्यानंतर या ठिकाणी सगळ्यात प्रसिद्ध मार्केट म्हटलं तर हे जिमसाठी लागणारं साहित्याचं मार्केट आहे. या ठिकाणी तुम्हाला जिमसाठी लागणारं सगळं साहित्य मिळतं आणि तेही एकदम स्वस्तामध्ये. पुण्यामध्ये बरेच जण याच ठिकाणी खरेदी करतात. तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचं साहित्य खरेदी करण्यासाठी भेट द्या. तसेच या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या ट्रॅव्हलिंग बॅग भरपूर प्रमाणामध्ये बघायला मिळतील. भरपूर स्टॉल आहेत आणि याचे रेट अगदी स्वस्त असतात. या ठिकाणी खरेदी करताना बार्गनिंग मात्र नक्की करा. जे रेट सांगितले आहेत त्याच्या अर्धे रेट सांगा आणि मग बार्गनिंग करून तुम्ही जसे परवडेल तसे त्या रेटमध्ये तुम्ही खरेदी करा. भरपूर व्हरायटी आहेत, खूप सुंदर सुंदर क्वालिटी आहे याची. हे 600 रुपयापासून आहेत लहान मोठ्या साईजमध्ये, 600 पासून पुढे. आणि हे जे आहेत हे 2000 रुपयापासून पुढे आहेत. अच्छा 500, 600, 700. हा